ची एक प्रेम कहाणी ज्यानं संपूर्ण राज्यात खळबळ माजवली। प्रेमाला कुठली सीमा नसते, बंधन नसते असं म्हणतात, त्याचा प्रत्यय या घटनेवरून आला। तारीख होती 5 मे 2025, वेळ दुपारी 3 ते 4 च्या सुमारास आणि ठिकाण उत्तर प्रदेश अलीगडच्या हेरेश्वर स्क्वेअर येथील हॉटेल द रॉयल रिसेप्ट। एक व्यक्ती खूप घाबरलेल्या अवस्थेत हॉटेलच्या रिसेप्शनवर आला आणि त्यानं सांगितलं की त्याचा मित्र तिथे थांबलेला आहे आणि तिथे काहीतरी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे। या व्यक्तीनं तात्काळ आपल्या मित्राला भेटण्याची मागणी केली। परिस्थिती पाहता हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याचं नाव विचारलं आणि त्याच्यासोबत जाऊन खोली क्रमांक 204 चा दरवाजा ठोठावला। बराच वेळ ठोठावूनही कोणी दरवाजा उघडला नाही। तेव्हा कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीनं कुलूप उघडलं। खोलीचा दरवाजा उघडताच हॉटेल कर्मचारी आणि मित्राला भेटायला आलेल्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली। त्या खोलीत एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह बेडवर पडलेला होता आणि एका तरुणाचा मृतदेह खाली जमिनीवर पडलेला होता। 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली। पोलीस तपासात हे मृतदेह 24 वर्षीय शाळेतील शिक्षक चंद्रभान आणि त्याच्या 14 वर्षीय प्रेयसी विद्यार्थिनीचे असल्याचं समोर आलं। घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना तपासात असं आढळून आलं की दोघांनीही विष प्राशन करून एकत्र आयुष्याची अखेर केली आहे। हॉटेलच्या खोलीत जमिनीवर सल्फाचे 2 रिकामी पाकिटेही पोलिसांना आढळली। या दोघांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असेल असा प्रश्न पोलिसांसमोर होता। हॉटेलमध्ये पोहोचून खोलीचा दरवाजा उघडायला लावणारी व्यक्ती कोण होती? या 204 नंबरच्या खोलीत नेमकं काय घडलं याचाही तपास पोलिसांना करायचा होता। या घटनेची माहिती मिळताच दोघांचेही नातेवाईक हॉटेलमध्ये पोहोचले। पोलिसांनी चौकशी केली, संपूर्ण कहाणी समोर आली। अलीगडमधील ज्वालाजीपुरम भागातील रहिवासी चंद्रभान हा बीटेक अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता। कुटुंबातील एकुलता एक मुलगा, त्याला 3 लहान बहिणी होत्या। अभ्यासाबरोबरच चंद्रभान त्याच परिसरातील एका शाळेत शिकवत असे। काही मुलं तर त्याच्याकडून क्लास घेण्यासाठी त्याच्या घरी येत असत। त्याच परिसरात एक 14 वर्षाची विद्यार्थिनी राहायची जी चंद्रभानच्या शाळेत शिकत होती। 8वी उत्तीर्ण झाल्यानंतर ती चंद्रभानकडे क्लासला येऊ लागली आणि इथंच त्यांच्यातील जवळीक वाढली। त्यांच्यातील नातं हे शिक्षक विद्यार्थिनीच्या पलीकडे गेलं। अशी प्रकरणं कधी लपून राहत नाहीत। त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचली। मृत अल्पवयीन विद्यार्थिनीच्या कुटुंबात आजी, आजोबा, आई आणि 10 वर्षाचा धाकटा भाऊ आहे। तिला वडील नाहीत आणि आई खाजगी नोकरी करून कुटुंबाचा खर्च चालवते। आईनं तिच्या मुलीला कुटुंबाचा सन्मान तिच्या हाती असल्याचं सांगत हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला। तिचा क्लास बंद करण्यात आला आणि काही दिवस तिला शाळेतही जाऊ दिलं नाही। दुसरीकडे चंद्रभानच्या कुटुंबानेही त्याला या गोष्टी समजून सांगितल्या व त्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितलं। असं सर्व चंद्रभाननं मान्य केलं। त्यानं त्याच्या घरी तसं आश्वासनही दिलं। त्यानंतर मुलीनं सुद्धा तिच्या घरी तसंच आश्वासन दिलं की दोघे आम्ही दूर राहू आणि तिने पुणे शाळेत जायला सुरुवात केली। चंद्रभान यांनीही त्याच्या घरी सांगितलं की आता दोघांमध्ये कोणताही संबंध नाही, पण दोघांच्याही मनात काहीतरी वेगळंच चालू होतं। 5 मे रोजी सकाळी विद्यार्थिनी शाळेसाठी घरून निघाली, पण ती शाळेत पोहोचलीच नाही। ती चंद्रभानला भेटली आणि तो तिला हॉटेल द रॉयल रिसेप्टमध्ये घेऊन गेला। इथे चंद्रभानने त्याचा खरा आयडी दिला, पण अल्पवयीन विद्यार्थिनीनं मुस्कान राणाच्या नावानं आयडी दिला। मुलीचं जन्मवर्ष आयडीमध्ये 2002 असं दर्शवण्यात आलं होतं। त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना खोली दिली। दोघांनीही त्यांचे लग्न ठरल्याचं सांगितलं होतं। सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही खोली बुक करण्यात आली होती आणि दोघांनाही 204 क्रमांकाच्या खोलीच्या चाव्या देण्यात आल्या। त्यानंतर दोघंही खोलीत पोहोचले। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनीच्या आईला तिच्या शाळेतील मैत्रिणीचा फोन आला आणि तिच्यामार्फत कळालं की ती आज शाळेत पोहोचली नाही। आई काळजीत पडली आणि ती रजा घेऊन घरी परतली, तर विद्यार्थिनी घरीही नव्हती। इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर आईनं चंद्रभानला फोन केला, पण त्यानं सांगितलं की ती त्याच्यासोबत नाही। त्यानंतर अर्ध्या तासानं चंद्रभानने दिल्लीतील त्याच्या एका मित्राला फोन केला आणि त्याला सांगितलं की तू खूप अस्वस्थ आहे आणि तो कोणते तरी चुकीचं पाऊल उचलू शकतो। त्याच्या मित्रानं त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण चंद्रभाननं फोन कट केला आणि बंद करून ठेवला असता आता त्याच्या अलीगडमधील दुसऱ्या मित्राला फोन करून हॉटेलचा पत्ता सांगितला आणि लगेच तिथं पाठवलं। मित्र घाईघाईत हॉटेलमध्ये पोहोचला आणि खोलीचा दरवाजा उघडला, मात्र तोपर्यंत
चंद्रभान आणि अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी खोलीतून सल्फाचे रिकामे पाकिट सापडले आहेत. त्यावरून असं दिसून येतं की हे दोघेही जीव देण्याच्या उद्देशानेच हॉटेलमध्ये आले होते. सुरुवातीच्या तपासात असं समोर आलेलं आहे. दोघांनीही त्यांच्या प्रेमसंबंधावर कुटुंबाने जे निर्बंध लावले त्यामुळेच हे टोकाचं पाऊल उचललं असं बोललं जातं.